नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बेल्ले कार्यक्षेत्र पुणे व अहिल्यानगर जिल्हा या संस्थेचा 7व्या शाखेचा निमगाव शाळा उद्घाटन समारंभ उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून जे आपल्याला लाभणार आहे ते तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल बेनके साहेब, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार होता त्या हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे, बाबांची तब्येत बरी नसल्यामुळे बाबा ॲडमिट असल्यामुळे आपण आपल्या बोरी शाखेचं ज्यांनी उद्घाटन केलं, ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन देण्यात आले ते शिवनेर भूषण हरिभक्त परायण राजाराम महाराज जाधव यांच्या हस्ते या साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था निमगाव शाखेचं उद्घाटन संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे पुणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय पांडुरंग गाडगे, त्याचप्रमाणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन नाना घोडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मोहन शेठ बांगर, सुरेखाताई गाडगे, सरपंच साकोरी, त्याचप्रमाणे उद्योजक संभाजी शेठ चव्हाण, हे सारे मंडळी समोर बसलेले सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेचा थोडक्यामध्ये अहवाल आपल्या समोर सादर करत असताना साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था 2002 साली बेल्ले गावामध्ये साईबाबाच्या आशीर्वादाने चालू झाली आणि त्यावेळेस साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था ही जुन्नर तालुका कार्यक्षेत्र असणारी पतसंस्था म्हणून ओळखली जायची। आज जर संस्थेचा सभासद संख्या जर पाहिली तर 7228 सभासद संख्या संस्थेची आहे। अधिकृत भाग भांडवल संस्थेचं 5 कोटी रुपये आहे। वसूल भाग भांडवल 4 कोटी 35 लाख रुपये आहे। राखीव व इतर निधी 4 कोटी 36 लाख 66 लाख रुपये आहे। खेळते भाग भांडवल 75 कोटी 50 लाख रुपयाचं संस्थेचं खेळते भाग भांडवल आहे। कार्यक्षेत्र पाहिलं तर पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा कार्यक्षेत्र असणारी ही संस्था आणि संस्थेचा ठेवीचा टप्पा जर पाहिला तर 7 कोटी 12 लाख रुपये ठेवीचा टप्पा संस्थेने पार केलेला आहे। संस्थेचं येणे कर्ज 45 कोटी 23 लाख रुपये आहे। संस्थेची स्थावर मालमत्ता 2 कोटी 14 लाख रुपये। संस्थेची बँकेमध्ये गुंतवणूक 17 कोटी 23 लाख रुपयाची गुंतवणूक आहे। संस्थेला नफा 74 लाख 23 हजार रुपयाचा नफा झालेला आहे। संस्थेला सतत ऑडिट वर्ग मिळालेला आहे। एकत्रित व्यवसाय 100 कोटी ठेवीचा व्यवसायाचा टप्पा संस्थेने पार केलेला आहे। संस्थेचा शिडी रेषा जर पाहिला तर 71% संस्थेचा शिडी रेषा आहे आणि संस्थेने 2025-26च्या या रौप्य महोत्सव वर्षामध्ये संस्थेने जो संकल्प केला आहे की कार्यक्षेत्र 2 जिल्हे असल्यामुळं नियोजित शाखा आपण या ठिकाणी आज निमगाव शाळेची चालू करत आहोत। यानंतरच्या काळामध्ये राजने आणि कवठेयामाई या ठिकाणी नियोजित शाखा 2026 सालामध्ये चालू होणार आहेत। संस्थेला अनेक पुरस्काराने या संस्थेचा सन्मान झालेला आहे। त्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुणे जिल्ह्यामधून एक आदर्श पतसंस्था म्हणून या संस्थेला 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब असतील, त्यावेळेचे सहकार मंत्री सुभाषजी देशमुख साहेब असतील, यांच्या हस्ते संस्थेला हा पुरस्कार मिळालेला होता। पुरस्काराचं स्वरूप हे 51 लाख रुपये 51,000 आणि प्रसिद्धीपत्रक ट्रॉफी देऊन या संस्थेचा त्या ठिकाणी पुरस्कार दिलेला होता। त्यानंतर जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं सतत 18 वर्ष 100% वसुली करणारी ही पतसंस्था, या पतसंस्थेला वसुलीमध्ये यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे जे मार्गदर्शन लाभलं आदरणीय महादेव वाघ साहेबांनी, त्यामुळे ही संस्था सतत 18 वर्ष 100% वसुली करत होती। परंतु कोरोनाचा काळ आला आणि थोडी वसुली 4-2% अडलपडल झाली। परंतु जुन्नर भूषण पुरस्काराने प्रथम क्रमांकामध्ये 50 ते 100 कोटीचा टप्पा पार करणारी ही पतसंस्थेला हा पुरस्कार मिळाला होता। तो पुरस्कार आपल्या राज्याचे अपर निबंधक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते श्रीकृष्ण वाडेकर साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार आपल्या संस्थेला मिळाला होता।
त्यानंतर राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार 2018 साली आपल्या संस्थेला मिळाला होता. बँको पुरस्काराने अनेक वर्ष संस्था आपली पुरस्कार स्वीकारत आहे. दीपावली संध्या सत्कार साकार रत्न पुरस्काराने 2019 ला आपल्या संस्थेला हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ज्या संस्थेच्या आपल्या शाखा झाल्या त्या 2002 साली बेल्ले या ठिकाणी हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे आणि अतुलजी बेनके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 2002 साली झाली. पारगावची शाखा 4/1/2018 मध्ये हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे आणि अतुलजी बेनके साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यानंतर आण्याची शाखा 14/12/2017 साली हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे व जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयरावजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी संपन्न झाली. साकुरी या ठिकाणी 18/1/2018 रोजी तुळशीराम महाराज सरकटे व अतुलजी बेनके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बोरी या ठिकाणी 15/5/2020 साली तुळशीराम महाराज व अतुलजी बेनके आणि राजारामजी जाधव महाराज यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न झाली. आळकुटी शाखा 1/7/2021 रोजी हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकते व जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके असतील किंवा अतुलजी बेनके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी आळकुटी शाखा संपन्न झाली. आणि मुख्य कार्यालय अनेक वर्ष संस्थेला मुख्य कार्यालय नव्हतं, ते मुख्य हेड ऑफिस 7/8/2021 रोजी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब असतील, तुळशीराम महाराज सरकटे असतील, अतुलजी बेनके साहेब असतील, या सर्व मान्यवरांच्या हस्ते हेड ऑफिसचं उद्घाटन झालंय. संस्थेने आतापर्यंत ज्या संस्थेने सुविधा दिल्या त्या सभासदांना 2 लाख रुपयाचा अपघाती विमा संरक्षण या ठिकाणी संस्था देत आहे. आकर्षक लाभांश देण्यामध्ये आपली संस्था आपल्या पूर्वपट्ट्यामध्ये एक आकर्षक लाभांश देण्याचं काम आपल्या संस्थेने केलेलं आहे. दरवर्षी सभासदांना दीपावली भेटवस्तूचं वाटप केलं जाते. सभासद कल्याणकारी योजना आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. अल्प दरात स्वर्गरथाची सेवा आपली संस्था या ठिकाणी पुरवत आहेत. RTGS NFT च्या सुविधा QR कोड असेल या सुविधा आपल्या संस्थेच्या माध्यमातून होत आहेत. मिनी ATM ची सुविधा आपली संस्था या ठिकाणी देत आहेत. सोने तारण कर्ज सुविधा ही संस्थेच्या कार्यालयामध्ये 5 मिनिटांमध्ये सोने तारण सुविधा उपलब्ध केली जाते. तात्काळ 1 लाख ते 40 लाखापर्यंत सभासदांना कर्ज वाटप करण्याचं काम आपली संस्था त्या ठिकाणी करत असते. CBCA संगणक प्रणालीतून सर्व बँकिंग सुविधा आपली संस्था या ठिकाणी देत असते. प्युअर APP कोड जी सुविधा आहे ती आपणच आता थोड्या दिवसापूर्वी त्या ठिकाणी चालू केलेली आहे. अशा अनेक सुविधा देऊन आपली संस्था या ठिकाणी काम करत आहेत. संस्थेला अनेक पारितोषिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा स्तरावर असतील किंवा राज्याच्या स्तरावरती मिळालेले आहेत. संस्थेने जे कार्य हाती घेतलेलं आहे की सभासदांचं हित जोपासायचं आणि हे सभासदांचं हित जोपासत असताना सभासदांनी जो पैसा आपल्या संस्थेमध्ये आपल्या विश्वासावर ठेवला तो संस्थेच्या सभासदाला 5 मिनिटांमध्ये देण्याचं कार्य सभासदांसाठी संस्था करत असते. संस्थेचे चेअरमन आदरणीय सदाभाऊ बोरचटे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे 2026 सालामध्ये रौप्य महोत्सव वर्षामध्ये अनेक निर्णय घेण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे आणि सर्व संचालक मंडळ त्यासाठी अतिशय मनापासून काम करतायत. मी आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत करत असताना प्रास्ताविकामध्ये अनेक गोष्टीचा आपण संस्थेचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आदरणीय या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आवर्जून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ज्यावेळेस पुरस्कार दिला आणि तो पुरस्कार देत असताना यामध्ये अनेक निकष लावले होते, परंतु दादांनी सांगितले ते वशिला बिशीला काही चालत नाही, ज्याचं काम चांगलं आहे त्याला हा पुरस्कार द्यायचा आणि म्हणून त्यावेळेस दादांनी आपल्या संस्थेची त्या ठिकाणी निवड केली. मी दादांचं सुद्धा मनापासून आभार मानतो, कारण काम करत असताना पारदर्शकता हा महत्त्वाचा मुद्दा सहकार क्षेत्रामध्ये पाहत आहोत. कारण आपण पाहतोय आपल्याला शेजारीच नगर जिल्हा आहे, अनेक त्या ठिकाणी सहकारामध्ये काम करत असताना अडचणी येतात, परंतु संचालक मंडळाने सभासदांचं हित जोपासायचं आणि संस्थेच्या माध्यमातून सभासदांना सेवा देण्याचं काम संस्था करत असते. आपण सारेजण ह्या साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेवर विश्वास ठेवा. आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशी मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपल्याला
नम्र विनंती करतो, आपण सारेजण या ठिकाणी आलात, सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.